राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात. राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे. माझ्या बाबतीतही तोच करण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं क्षीरसागर कुटुंबियांना बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा गोष्टींना भीक घालू. शिवसेना पक्ष फुटीनंतर एका बाजूला शिंदे गट आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गट असं दृश्य राज्यात दिसू लागलं. दोन्ही गट आमने सामने आले की वादविवाद हा अटळच. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि शहरात प्रत्येक ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये वादविवाद आजही पाहायला मिळतो. कोल्हापुरातही काही वेगळी परिस्थिती नाही. ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना कोल्हापुरात आजही पाहायला मिळतात. गेल्या आठवड्याभरापासून ठाकरे गटाकडून एक पोस्टर व्हायरल होत होतं, ज्यावरती बड्या नेत्याच्या मुलाचा पर्दाफाश पुराव्यासहित असा मजकूर होता. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा देखील चांगलीच रंगलेली. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले आता कोणावर निशाणा साधणार आणि कोणत्या आमदार पुत्राला घेरणार याची सगळीकडे चर्चा रंगलेली. अखेर गुरुवारी सकाळी रविकिरण इंगवले यांची ही पत्रकार परिषद ठरली. या पत्रकार परिषदेमध्ये लावरे तो व्हिडिओपासून थेट पुरावे दाखवण्यापर्यंत आणि गंभीर आरोप इंगवले यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावरती केलेत. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधील एक व्हिडिओ या पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. यानंतर इंगवले यांनी क्षीरसागर यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्या मित्रांच्या सहकार्यातून दिला होता. थोडा वेळ झाला मी गावी गेलो. व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेता जे लोकप्रतिनिधी असतात, ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं, त्यांनी जुगार खेळणं, कॅसिनोमध्ये जाणं हे योग्य आहे का? कोल्हापूर शहरामध्ये जुगार, मटका, गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत आहे. नवीन पिढी बाद करायला हे क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का? लोकप्रतिनिधींचा चिरंजीव जे स्वतः नगरसेवक आहेत ते अशा पद्धतीने चूक करतात आणि राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात. राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे. ते जर देत नसतील तरी त्यांचं स्वागत, पण जनतेने अशा या क्षीरसागर पिता पुत्रांपासून आपली मुलं सुरक्षित ठेवावी. मी ठिकाण सांगत नाही, त्याच्यावर आक्षेप नको, पण एकंदरीत 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सांगतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून, जे पिता पुत्र आहेत ते पूर्ण बदनाम आहेत. राजेश क्षीरसागर बदनाम होतेच, आता यांच्या पुत्रांनी हा नवीन पराक्रम केलेला आहे. धृतराष्ट्राच्या पोटाला दुर्योधन यांना तिथं करणं किंवा युधिष्ठिर किंवा अर्जुन कधी येणार नाही. या दुर्योधनाचे कृत्य आम्ही जनतेच्या पुढे उघड केले. इंगवले यांच्या लाव रे तो व्हिडिओ या पत्रकार परिषदेनंतर आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. ऋतुराज क्षीरसागर यांनी इंगवले यांच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलंय हे त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. 2022 सालापासून रवी इंगवलेंच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर साहेब असतील किंबहुना त्यांचे सर्व कुटुंबीय, आम्ही सर्व कुटुंबीय यांच्यावर सातत्यानं वेगवेगळे आरोप करण्याचा मी प्रयत्न केलाय. मग खास करून 2024ची विधानसभेची निवडणूक देखील जर आपण सर्वांनी आठवली तर त्यावेळेला देखील लोकांची उत्सुकता निर्माण करून अशाच माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. पेनड्राईव्हच्या माध्यमातून क्षीरसागर साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 2000 आता ही नुकतीच पार पडलेली महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेला देखील काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या बाबतीत शेअर केले, काही पत्रकं वाटली. पण लोकांचा क्षीरसागर कुटुंबियांवर, क्षीरसागर साहेबांवर हा विश्वास आहे. आणि मग आज जे आमच्यावर जे आरोप झालेत ते नुकतेच झालेले आहेत. त्याचा मी काही कायदेतज्ञांशी बोलत आहे. कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीने कसं या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही पुढची दिशा ठरवीत. एका लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं कसिनोमध्ये जाणं योग्य आहे का, त्याला परवानगी आहे की नाही हा भाग त्यांनी वेगळा म्हटलाय. पण लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही असं म्हणत अगदी कुटुंबियांवर टीका केलेली आहे.
बघा, राजकारणात अशा पद्धतीच्या टीका होत असतात आणि सातत्यानं जर एखादं ठरवलंच असेल की दुसऱ्याला आपल्याला बदनामच करायचं आहे, तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे होत राहतील. मला वाटत नाही त्याला फार ह्या बाबतीत मी एंटरटेन करणार आहे. काही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन मी भविष्य काळात त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देईन. व्हिडिओमध्ये काय मोडतोड करून जोडण्यात आले असं अजून मी देखील तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे. फोटो मला बघायला मिळाला होता, पण मी व्हिडिओ बघितलेला नाही आहे. ज्या वेळेला मला व्हिडिओ दिसेल त्यावेळेला मी साधारण त्याचा पूर्ण अभ्यास करीन. काही माझ्या AI इंटेलिजन्सच्या टीम बरोबर देखील मी त्याची चर्चा करीन आणि मग कशा पद्धतीने उत्तर द्यायचं त्यानंतर मी ठरवेन. पण नैतिकता स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये केली. मला वाटतंय त्यानं जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला काय फार मी महत्त्व देत नाही आणि जोपर्यंत काही लोकांचा मला सल्ला येत नाही तोपर्यंत मी ह्या विषयात फार बोलणं योग्य समजत नाही. आणि जनता ठरवत असते ना, ही लोक कोण ठरवणार? जनता ठरवत असते. जर जनतेचा आमच्यावर विश्वास असेल तर जनता त्याच पद्धतीनं पाठीशी राहते. 2024 साली देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात बदनाम केलं होतं तरी सुद्धा क्षीरसागर साहेब हे इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक असून सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. माझ्या बाबतीतही तोच करण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं क्षीरसागर कुटुंबियांना बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही. कायदेशीर कारवाई करणार. नक्कीच कायदेशीर कारवाई चांगल्या पद्धतीने आम्ही या गोष्टीवर करीन. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिंदे गटावरती याआधीही आरोप केलेत. आता पुन्हा एकदा त्यांनी क्षीरसागर पितापुत्रांना घेराव घालत थेट व्हिडिओ दाखवत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. मात्र ऋतुराज क्षीरसागर यांनी याबाबत कायदेशीर कारवाई करू असा इशारा आता इंगवलेंना दिलाय. तर दुसरीकडे इंगवले यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही याआधी देखील अशा पद्धतीने शिंदे गटाचे कारनामे पुढे आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सासऱ्यांकडून प्रकरण थांबवण्यासाठी प्रयत्न झाल्याचं कबूल केलंय. रविकिरण इंगवले यांचे सासरे म्हणजेच शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणालेत इंगवले शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल पाहूयात. क्षीरसागर परिवार ही दोघं बाप हे पूर्ण बदनाम होतील आणि आज हे ज्या पद्धतीने राजेश क्षीरसागर CCTV फुटेजमध्ये सापडले फ्लॅटधारकाला मारताना, त्यानंतर त्यांच्या मुलाला हात मारला, हे घराघराने ऍक्च्युली पचायला पाहिजे. आणि मी गुलदस्त्यात का ठेवलं हे जरासा वेळ का घेतला, मला पण प्रेशरच होते सासरवाडी, जरा लीक झालं की प्रेशरच होते. ते काय व्हायचं अभिगतकर इतका त्रास झाला मला त्याच्या प्रकरणात. मी कॅट वाटणार होतो, थांबवली मला. त्यावेळेस सावध झालो. आता हे कुठं लीक करायला आपण हे डायरेक्ट आउट करू, त्या आउटपुटमधून काय होईल. कोल्हापुरातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील हा वाद नेहमीच उफाळताना पाहायला मिळतो. मात्र यावेळेला थेट व्हिडिओचा पुरावा देत इंगवलेंनी क्षीरसागरांवरती गंभीर आरोप केलेत. तसेच क्षीरसागर यांनी देखील आता इंगवले यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला असून तशा पद्धतीच्या त्यांच्या हालचालीही सुरू झाल्यात. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.